गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर गाईज, आज आम्ही डायरेक्ट ब्लॉग घेतो कोल्हापूरमधून. आम्ही आलो गावी, कारण ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे समजेलच. आणि हा ब्लॉग मी एकटी करणार आहे, साक्षी नाही आहे माझ्यासोबत, कारण की साक्षीला सुट्ट्या भेटलेल्या नाही. सो माझ्यासोबत ब्लॉग करायला माझी दुसरी पार्टनर आलेली आहे, ती म्हणजे श्रद्धा. आज आम्ही गावी येणार होतो ते गाईज कोणालाच माहीत नव्हतं. इथल्यांच्या सगळ्यांच्या रिॲक्शन एक नंबर होत्या, सगळे सरप्राईज झालेले, पण ते मी ब्लॉगमध्ये घेऊ शकले नाही. आमचा कॅमेरा सेट झाला नाही. आमची कॅमेरामॅन श्रद्धा, आज मी एकटी, आज माझ्यासोबत साक्षी नाही आहे. बिकॉज कारण की तिला सुट्ट्या नाही भेटलेल्या, तर मग ती नाही आलेली गावी. आम्ही सगळे आलो आहे, फक्त ती नाही आलेली. तर गाईज, आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे आणि ब्लॉगमध्ये पुढे काय होते हे बघण्यासाठी स्टे ट्यून. आता आम्ही चालतो, सगळे आमच्यासोबत आहेत. श्रद्धा, आमचं तर कर बाबा चालले ब्लॉगच करायला मामा आणि ते पप्पा. हाय. तर गाईज, आता आम्ही जाणार आहे तिसरूला. आता आम्ही आलोय इथे पेट्रोल टाकायला. आणि ही आमची छोटी आई आहे आणि ही छोटी बाबा. आई छोटी आई, सांग काहीतरी किसरूचं तुझ्या आठवणी. हां हां. आंबे फणस, आंबे आमच्याकडे जायचं ना, आंबे फणस म्हणजे पूर्ण कोकणात भाग येतो. आम्ही तिकडे सगळं आंबे फणस जे पाहिजे ते सगळं ऑल कोकणाचं सगळं जे काय भेटतं ना मी आमच्या गावाला भेटतो. ओके, कनेक्शन ना मोठ्याने बोल, माईक आहे आपल्याकडे. मोठ्याने बोल. तिच्या गावी निघालो वास्तू शांतीला. हां आपण काठी बाबा इथे बोला. सत्संग भवन आहे हां, इथे बघून बोला. राईटला सत्संग भवन आहे. हां आता आपण पुढे आपल्या गावी चाललोय. हां आता येणार पोहाळे गाव येणार, हां. त्यानंतर मायार भोगाव येणार, हात नाचवणार. त्यानंतर आपले किसरोळ गाव. गाईज, आम्ही आता पोहोचलेलो आहेत आणि तुम्हाला गाईज मी ना बात वेट करून नाही शकत, इतका भारी व्ह्यू आहे ना इथला. मी तुम्हाला जस्ट एक मिनिट सिनेमॅटिक दाखवते. गाईज, दुपार आहे इथे, आता दुपार आहे पण अजिबात ऊन लागत नाही. सगळीकडे असं एकदम थंडावा असा हे झालं. इथलं सांग श्रुती दिला आपण इंट्रोड्यूस करूया. ही आहे आमच्या श्रुती दी, माळवे सिस्टर्सचा पार्ट. थँक्यू सो मच. तर तुम्हाला सगळ्यांना इंट्रोड्यूस करून देणार आहे. माझ्या लुकवरती तुम्ही बिलकुल जाऊ नका, कारण की आम्ही आता जस्ट आत्ताच आलो आहे गाडीतून. तर हा आहे आमचा रोशन दादा, माळवीज ब्रदर. आणि रोशन दादा, सांग तुला कसं वाटतंय. आणि ह्याच्याच घराची आज इनॉग्रेशन होतं. पूजा पण यायला पाहिजे होतात, पण आता नाही इन्व्हाइट केलेलंस का तू? हा मग केलेलं ना, कधी केलेलं? कालच केलेलो स्वप्नामध्ये. तुम्ही आले नाहीत, मी एक्साइटेड होतो. अच्छा. तर आता इथली पूजा संपन्न झालेली आहे, सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता आमच्या इथे म्हणजे किसरूळला आमचे 3 काका राहतात. ओके, राईट. तर मी इथल्या 2 काकांचं घर इथे झालं. घर दाखवते मी तुम्हाला आता. ओके, सिनेमॅटिक शूटमध्ये. आता आणि अजून 2 काकांचं घर आहे ना ते तिकडे. तर आम्ही आता तिकडे पण जाणार आहे. तर तिकडचा व्ह्यू जो का असेल तिथे जाताना ना, त्या घराकडे जाताना ना नदी वगैरे लागते. येस, आणि ती नदी, बापरे, तो व्ह्यू बघाल ना तुम्ही, तुम्हाला मी सिनेमॅटिक शूटमध्ये सगळं आमचं गाव पूर्ण एक्सप्लोअर करावेलच. आणि तुम्हाला ऍक्च्युली यायची इच्छा होईल आमच्या गावात. येस, आणि नक्की नक्की या. तुम्हाला नेचर हा बोल. हे आमचं घर आहे, नवीन घर आहे. घराची पूजा झाली, वास्तू शांती झाली. हा, आता आमच्या नवीन जुन्या घराकडे चाललोय. जुन्या घराकडे. हो, तर गाईज, आता आम्ही चाललोय आमच्या जुन्या घराकडे वैभव सोबत. आता श्रद्धा येते. बाप, आपण बोल. आता आम्ही आलो धरणावरती. ते आम्ही आता खूप
सारे फोटोशूट करणार आहे आणि व्हिडिओज पण काढणार आहे. ते तुम्हाला बघायला भेटलं आणि खूप सारे व्ह्यू काढलेत आणि खूप सारे मस्त मस्त व्ह्यू आम्हाला दिसले ते आम्ही घ्यायचे ट्राय केले. ते आता सिनेमॅटिक्स मध्ये येतील, तुम्हाला नक्कीच जरूर बघा आणि तुमचं पण खूप मन होईल की अशा गावात येऊन राहावं. अच्छा. हे आमचं गाव. पूर्ण आमचं गाव असं कोकणात येतं त्यामुळे सगळं असं एकदम मस्त. हे बघा इथे आपण दुसऱ्या धरणावरती आलेलो आहोत. वाव. हे आहे आमच्या दुसऱ्या काकांचं घर, जे आता खूप म्हणजे आधीचं आहे एकदम. जे आमचे आई बाबा होते ना तेव्हाचं बांधलेलं आहे. आता ह्याला परत रिनोव्हेट करायचं आणि बंगला बांधायचा आहे. आधी खूप सुंदर गाईज. हे बघा हे इथून असा रस्ता जातो आणि रोड टच आहे घर. खूप सुंदर. आहेत आमच्या किरवेच्या आई. तर आता आईचा एखादा उखाणा होऊन जाऊ दे. नाव घेतो ऐका सवाशी बायका मला नावाची आगत गेलो तुळशी बागत महादेवाची पिंडी ज्योतिबा देवाची घेतली भेट साजूबाई तळ्याला वाट गेली थेट साजूबाई तळ्यात पाहिलं मासं तिथनं बावलं दिसलं बावल्याची हवा मला रंका तळ दावा रंका तळ्यात धुतला हात पाय कोल्हापूरची अंबाबाई बघायची आहे कोल्हापूरची अंबाबाईची घेतली भेट राजवाड्याला वाट गेली थेट राजवाड्यात पाहिलं हत्ती नरसोबाची वाडी बघायची होती नरसोबाच्या वाडीत घेतलं उदपूर ते व्हायला दत्तात्रेयला सांगलीचा गणपती बघायला राहिला सांगलीच्या गणपतीची काय मजा मिरजाचा महसूल गुरु माझा मैसूर जागा पाहिला नाही तिकीट काढलं गाडी गाठली डोंगर तत्ता रस्ता फुटला डोंगरा पहिल्या वाग्याने मुरड्या तिथनं गेलो आनंदी कुंडली भोवती पाणी साठ शिरी उठलो गरबा खांबाला भेटलो विठ्ठल जाना दही भाताचा केला काला लया वाटी गेला त्याला आंगळ्या बांगड्याचा गरबाला त्याच मी उपयोग पैसा दिला तिथनं गेलो राणीच्या बाग म्हणील तसली चित्र म्हणील तसली पाखरं मोठी मोठी जनावरं कोकणचं देवस्थान बघायचं राहिलं आई बापान जन्म दिला ओक मागतो मुराळ्याला जाईच्या झाडाला चिमणीन केलं कोटण म्हणायचं नाव घेतो सारे भारत. आमची मोठी मम्मी शोभा की नंतर रंजना ये नंतर किरण काकी मग आमची मम्मी लास्ट इथे वैशाली काकी आणि शांता काकी मिसेस आहे. ओके यांना पण इंट्रोड्यूस करते. इकडे सर. तर आमचे हे काका आहेत दिनकर काका आहेत नंतर हिंदू काका आहेत सरदार काका आहेत. चुकीचं नाही ते चुकीचं राहिलं त्या शंकर काका आहेत आणि मग आमचे पप्पा सगळे आता खुश झाले. हे काय करतात म्हणजे आमचे फॅमिली फंक्शन्स एवढे होतात पण ते फॅमिली फंक्शन्स मध्ये आम्ही एक पण फोटो काढायचा कोणच फोटो काढायचा पुढे वगैरे एवढे मी घेतला आणि आम्ही फोटो काढले मस्त काढतात. हा ही आमची मोठी मम्मी आता विचारायला आले फोटो चांगले आले. तर काही तिथे भजनाची तयारी सुरू.
लागतं सगळ्यांना कारण की आम्ही इथं राहू शकत नाही कारण की मला आई सो गाईज बाय. The next day. हे आपलं जुनं घर आहे, शेतातलं जुनं घर आहे. त्याच्यामुळे ही घराची दुरावस्था झालेली आहे. आता त्याला रिपेअरिंग करायचं आहे. तर इथे फार्म हाऊस हे करायचं आपला प्लॅन चालू आहे. तर त्या अशा पद्धतीने ह्या घराची अवस्था झालेली आहे. तर हे घर जुनं आपलं फार्म हाऊस आहे, जुना फार्म हाऊस आहे. जुना फार्म हाऊसला आम्ही नवीन फार्म हाऊस करायची आमची चालू आहे प्रयत्न. तर होऊन जाईल ते. ही आमची शेती आहे. हे ऊस बीस आहे, ही झाडं आहे, ही पेरूचे झाड आहे. पेरू लागतात, त्याला पडतात, फोडतात, कोणी खाते खाऊन जातात. हे आंब्याचं झाड आहे. हे अशी शेती दाखव. हे मक्याचे पेरूचे आहेत बघा. हे वडिलांचे बनलेले झाड आहे. वडिलांचे थडे बनलेले. हे आईच्या थडे, आईच्या वडिलांचे हे थडं बांधलेलं आहे वडिलांचे. तुळस आहे बाई. त्याचे झाड आहे. भरपूर आंबे वगैरे येतात. केळीची झाडं आहेत. हॅलो गाईज, हा जुना रोड आहे. अजून ह्या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. हे आता 1-2 मिनिटावर आपल्याला धरण भेटेल आपल्या नदीवर. तिथे मोठं धरण आहे. तिथून पावसाळ्याचे येणे जाणे या धरणामधूनच होते. पण ह्या रोडची दुरावस्था अशी बघता अजून ह्याला दुरुस्ती केलेली नाही. तर ह्याची दुरुस्ती लवकर करण्यात यावी असे ग्रामपंचायतला निवेदन दिलेले आहे. तर आता बघू त्यांचं काय निवेदन येतं किंवा कधी दुरुस्त करतात. पावसाळ्याची खूप हालत होते. पावसाळा येणं जाणं चालत येणं जाणं खूप कष्टाची मेहनत असते ते. त्यामुळे पुराचं पाणी ह्या रोडवर येतं. रोडवर आल्यामुळे सगळे तिकडची रहदारी बंद असते. काही काळ मोठा पूर पण येतो. त्यामुळे काय तुम्हाला आठवण सांगतो. आता तिकडे गेल्यानंतर आधी परत सांगतो. चला, बाय बाय. हे धरण बांधताना इथे आमचे मोठे बंधू कामाला होते. काय इथे धरण बांधताना मोठे बंधू कामाला असतात. दोघे हिंदादा आणि आपले मोठे दोघं भाऊ इथं काम करत होते. त्यावेळी आम्ही इथं त्यांना जेवण वगैरे डबल घेऊन येत होते. इथे मोठे बंधू इथे सुपरवायझर म्हणून होते इथे पूर्ण. आणि आम्ही इथं त्यांना जेवणाचे डबे वगैरे घेऊन काय चालले आता. आणि एवढे जबरदस्त धरण बांधलेलं होतं त्या काळात. अजूनही त्यापूर्वीचे धरण अजूनही आहे. हॅलो काही हे नदीकाठचं धरण आहे बघा. धरण आहे. हे धरण तुंबलेलं असते, पाणी वगैरे सोडलेलं असते नसते. आता हे पुराचे पावसाळा चालू झाला की दरवाजे ओपन करणार. हे खाली दाखवा. हे गाईज खाली दरवाजे आहे त्यांचे. आता हे पावसाळा चालू झाला की दरवाजे खुले करणार. त्यामुळे पावसाचे पाणी निचरा होऊन जाणार आणि मग काय पुराचा धोका होणार नाही. आता हे पिकासाठी पाणी तुंबवलेलं आहे. पूर्ण पाणी वर सरकत गेलेलं आहे. असे आहे. ह्या ज्या मोठे आहेत त्या पाण्यातले आहेत. पाण्यातले चोरी वगैरे होऊ नये म्हणून एक नवीन सिस्टम पाण्यातली काढलेली मोठ्यांचं आहे. त्याच्यामध्ये इथून आता हे धरणे बहुतेक प्लॅन याचा बदललेला आहे. तो प्लॅन पूर्ण जे जसं आपल्या हे जे कुठले ते कावरवाडीचे जे धरण बनवले त्या पद्धतीने आता धरणाची दिशा बदलणार आहे. त्यामुळे तात्पुरतं गाईज आता तुम्हाला खरी गोष्ट सांगायची म्हटल्यानंतर आमचा ज्यावेळी बैलगाडी जात होती आणि बैल इथे एक पाय इथे घसरला आणि बैल खाली दरवाज्यात पडला. त्या दरवाज्यात उचलून बैलाला ट्रॅक्टरमधून घालला. तर तो काय वाचला नाही. अशी आमची दिनकर माळवी गाडी चालवत होते आणि इथूनच एक बैल आपल्याला खाली घसरला, दरवाज्यात खाली पडला आणि तो 8 दिवसानंतर वारला बैल. त्याला बाय. चला आता पुढचा ब्लॉक करूया आपण गाराण्यात गेल्यावर. आपली नदी आहे. नदी खाली नदीच्या काठी आपले हे जंगल आहे. झाडे बिडे आहेत सगळे नदी काठी लावलेले आहेत. तर हा काही लवटे बाबा येतात. लवटे बाबा थँक्यू सो मच. तुम्ही आलात, धन्यवाद देतो. बरंच भेटी गाठी पडल्या. तुमच्या जुन्या आठवणी सांगा आम्हाला. आता तुमच्या कशी तब्येत पाणी कशी आहे सांगा. एवढंच आपलं आता काय